Okay, from Java programming language, practical number 20. आज आपण practical number 20 पाहणार आहोत. So what is the statement of practical number 20? Practical number 20 is depend on new concept, that is package. Okay, package. Basically, package in our real world, package is a folder, right? Means it is like a folder. Package means what? Package is a, we can say it as folder, but in Java, package is a collection of classes and interfaces. Again, your class contains variable, different methods, right? Interfaces contains final variable, abstract method, right? Means what? Ja Package contains this all, because package is a collection of class and interface, and your pack these all classes are stored inside one folder, and we can give some name of that folder, that is your package name. Okay, that is your package name. It becomes your package. So basically, concept of package is a collection of classes, interfaces, and again we can store variables, methods inside one class. In interfaces we can store different variables, and it becomes final variables and abstract method. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे, राईट? 1 minute. Okay, so basically package means what? Package means what? We can create one folder, and that folder contains lots of Java files. Means what? Java programs. Okay, Java files. And your Java files contains classes, right? Classes and interfaces also. Interface. Your classes are collection of variables and methods, right? Methods. Your interfaces collection of final variable and abstract method. You have to implement this method inside subclass, right? Means what? Your package contains this all things, right? Because it is a part of your package, right? So I want to use these classes, interfaces in my another Java program which is not stored inside that folder. माझा जावाचा प्रोग्राम कुठे स्टोर्ड आहे? बिन फोल्डर मध्ये. ओके, आणि या प्रोग्राम मध्ये मला काय करायचंय? या पॅकेज मध्ये जे क्लासेस आहेत त्यांच्या मेथड्स मला ऍक्सेस करायच्या आहेत, व्हेरिएबल ऍक्सेस करायचे आहेत. तर हे कसं अचीव्ह होणार आहे? बाय युजिंग इम्पोर्ट कीवर्ड. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. इम्पोर्ट म्हणजे काय? यामधून ऍक्सेस करा आणि आपल्या क्लासमध्ये त्याचा यूज करा, राईट? म्हणजे हॅलो. ओके, पॅकेज म्हणजे काय? की सेम या पॅकेजमध्ये क्लासेस असणारे, इंटरफेसेस असणारे. मग मी माझा जावाचा जो प्रोग्राम बिन फोल्डरमध्ये सेव्ह करणार आहे, त्याच्यामध्ये हे पॅकेज इम्पोर्ट करणार. म्हणजेच काय? मी या पॅकेजमध्ये असलेले क्लासेस, इंटरफेसेस डायरेक्टली माझ्या प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज पॅकेज. तर आता हेच कसं इम्पोर्ट करायचं ते आपण बघणार आहोत आता. So first is statement. So there are two types of package. Okay, two types of package. कोणते कोणते? तर पॅकेजचे टाइप्स आहेत दोन. पहिला आहे बिल्ट इन पॅकेज. बिल्ट इन पॅकेज किंवा सिस्टीम डिफाईन पॅकेज.
आणि दुसरा आहे युजर डिफाईन पॅकेज. म्हणजे आपण जे तयार करतो प्रोग्रामर, दॅट इज कॉल्ड ॲज युजर डिफाईन पॅकेज. म्हणजे प्रोग्रामरने तयार केलेले, युजरने तयार केलेले युजर डिफाईन. बिल्ट इन पॅकेज म्हणजे काय? जे ऑलरेडी अवेलेबल आहेत, जसं की लँग पॅकेज. लँग पॅकेजमध्ये काय? युटिल नावाचा क्लास आहे. त्यामध्ये युटिल नावाचं लँगमध्ये काय आहे? लँग पॅकेज आहे, युटिल पॅकेज आहे. युटिल पॅकेजमध्ये काय आहे? स्कॅनर नावाचा क्लास आहे. त्या क्लासमधून आपण काय करतो, की युजरकडून ॲक्सेप्ट करतो व्हॅल्यू नेक्स्ट मेथडचा यूज करून. नेक्स्ट INT, राईट? किंवा युटिल पॅकेजमध्ये दुसरा क्लास आहे व्हेक्टर. आपण प्रोग्राम पाहिला व्हेक्टरचा. त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. लँग पॅकेजमध्ये स्ट्रिंग क्लास आहे, राईट? स्ट्रिंग बफर क्लास आहे. असे नंबर ऑफ क्लासेस आहेत. तुम्ही नंतर AWT, ॲपलेट पॅकेज बघणार आहात. ॲपलेट. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ग्राफिक्स क्लास वगैरे. तर हे सगळे बिल्ट इन पॅकेज आहेत, ऑलरेडी अवेलेबल आहेत. कुठे आहेत ते? तुम्हाला ऑलरेडी मी खूपदा दाखवलेलं आहे. जावाच्या फोल्डरमध्ये आपल्या सेटअपमध्ये गेला, JDK फोल्डर, या इथे SRC नावाचा झिप फोल्डर आहे. त्यावर क्लिक केलं की सगळे बिल्ट इन पॅकेजेस आपल्याला इथे मिळतात. ओके. या जावा पॅकेजमध्ये डिफरंट सब पॅकेजेस आहेत. एपलेट, AWT, बीन्स, IO, लँग, मॅथ, नेट, NIO, RMI, सिक्युरिटी, SQL, टेक्स्ट, युटिल. ओके. आणि या प्रत्येक पॅकेजमध्ये अगेन सब पॅकेजेस सुद्धा आहेत आणि अगेन क्लासेस सुद्धा आहेत, राईट? जार पॅकेजमध्ये अगेन हे वेगवेगळे क्लासेस आहेत. म्हणजे जार पॅकेज कुठे स्टोअर्ड आहे? तर युटिलमध्ये जार पॅकेज आहे. मग तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर ते त्या पद्धतीने ॲक्सेस केलं पाहिजे. ओके. आणि युजर डिफाईन पॅकेज म्हणजे काय? आपल्याला हवंय ते आपण युजर डिफाईन करेल ते सगळे पॅकेज काय असतात? डिफाईन बाय युजर, दॅट इज कॉल्ड ॲज युजर डिफाईन पॅकेज. तर आपल्याला हेच युजर डिफाईन पॅकेज बघायचे आहे. तर बिल्ट इन पॅकेज किंवा आणि युजर डिफाईन पॅकेज असे पॅकेजचे 2 टाइप्स आहेत. तर हे बिल्ट इन पॅकेजचे काही उदाहरणं दिलेली आहेत. लँग पॅकेज, युटिल, IO, AWT, राईट? आपण आता बघितले कुठे स्टोअर्ड आहेत. ॲपलेट. ओके. तर इथे त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके. तर तुम्हाला मॅथ क्लास ॲक्सेस करायचा असेल तर मॅथ क्लास कुठे आहे? लँग पॅकेजमध्ये. मग अगोदर लँग पॅकेज तुम्हाला इम्पोर्ट करावं लागेल. डॉट क्लासचं नाव तुम्ही देऊ शकता. नंतर त्याच्या मेथडचं नाव देऊन तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. तर अशा प्रकारे हा फुल्ली क्वालिफाईड याला म्हणतात. म्हणजे पूर्ण स्टेटमेंट थ्रू, म्हणजे पॅकेज कोणतं, क्लास कोणतं, यापर्यंत आपण इम्पोर्ट देतो त्याला म्हणतात फुल्ली क्वालिफाईड. आणि शॉर्टकट वे इज बाय युजिंग स्टार. तुम्ही SQLमध्ये यूज केलंय. स्टार मीन्स ऑल, म्हणजे या पॅकेजमध्ये जेवढे काही क्लासेस असतील ते सगळे इम्पोर्ट करायचे. त्याला म्हणतो आपण स्टार. इन्स्टेड ऑफ स्टार तुम्ही त्या पर्टिक्युलर क्लासचं नाव देऊ शकता. मग तेवढाच क्लास फक्त तुमच्या प्रोग्राममध्ये इम्पोर्ट होईल. ओके. सो फर्स्ट प्रोग्राम आपण त्यामध्ये सिंटॅक्स वगैरे बघूया. राईट ए प्रोग्राम टू इम्प्लिमेंट युजर डिफाईन पॅकेज इन टर्म्स ऑफ क्रिएटिंग न्यू पॅकेज अँड इम्पोर्ट दी सेम. तर तुम्हाला एक पॅकेज तयार करायचं आहे. सो आपण तयार करूया. सो बेसिकली फर्स्ट वे, आपल्याला अगोदर काय करावं लागेल? एक फोल्डर तयार करावं लागेल. कुठे करायचं आहे? बिन फोल्डरमध्ये जायचंय. बिन फोल्डरमध्ये, कारण आपला सगळा सेटअप तिथे आहे. ओके. तर इथे मी एक नवीन फोल्डर तयार करतो. ओके. न्यू फोल्डर. त्याला नाव देतो मी सपोज ABC. माय पॅकेज नेम इज ABC. ओके. सध्या ABC मध्ये काही स्टोअर्ड नाहीये. मी काय करतो, एक क्लास तयार करूया. ओके. इथे आपण एक क्लास तयार करूया. तर पॅकेज क्रिएट करताना कोणतंही पॅकेज, आता मला हा क्लास त्या पॅकेजमध्ये स्टोअर्ड करायचा आहे. ओके. मग त्या पॅकेजच्या प्रत्येक जावाच्या प्रोग्राममध्ये एक स्टेटमेंट असणार आहे. पॅकेज कीवर्ड आणि त्या पॅकेजचं नाव ABC. कळतंय? मला हा फर्स्ट डॉट जावाची फाईल कुठे स्टोअर करायची आहे? ABC फोल्डरमध्ये. युजर डिफाईन पॅकेज आहे. मग या ABC फोल्डरमध्ये जेवढे तुम्ही जावाचे प्रोग्राम क्रिएट कराल त्या सगळ्यांचं पहिलं स्टेटमेंट असणार आहे पॅकेज ABC. मीन्स व्हॉट? धिस जावा प्रोग्राम, धिस जावा फाईल इज ए पार्ट ऑफ ABC पॅकेज. हे जावाला समजेल, कंपायलरला समजेल.
ओके. त्यानंतर तुम्ही क्लास तयार करणार. सो त्याला ॲज अ पब्लिक म्हणून डिक्लेअर करायचं आहे. बिकॉज हे पॅकेज आपण इम्पोर्ट केलं तर दुसऱ्या क्लासेसना ते ॲक्सेस झालं पाहिजे. सो पब्लिक क्लास, सपोज या पॅकेजचं नाव आपण दिलेलं आहे, सॉरी क्लासचं नाव दिलेलं आहे फर्स्ट, ओपन ब्रॅकेट. यामध्ये एक मेथड आपण डिक्लेअर करूया. तिला आपण पब्लिक करूया. सो नो इश्यू, पब्लिक व्हॉइड डिस्प्ले नावाची मेथड घेऊया. ओके. याच्यामध्ये एक मेसेज प्रिंट करूया, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. इथे मेसेज लिहूया, गुड इव्हिनिंग. हे बस एवढंच आपण इथे स्टोअर करणार. आता हे मी सेव्ह कुठे करणार आहे? सेव्ह ॲज, म्हणजे सेव्ह एबीसी फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला सेव्ह करायचं आहे. एबीसी फर्स्ट डॉट जावा. ओके. एबीसी फोल्डरमध्ये मी सेव्ह करतोय, सेव्ह केलेलं आहे. तर आता बघा, एबीसी फोल्डर मी ओपन केला, फर्स्ट डॉट जावाची फाईल आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये आपला कोड आहे, आपण टाईप केलेला. ओके. हा आता मला काय करायचंय, माझा जो मेन प्रोग्राम आहे म्हणजे आपला ए डॉट जावा, ए डॉट जावा कुठे स्टोर्ड आहे? बिन फोल्डरमध्ये आहे, राईट. ए डॉट जावा इथे. त्याच्यामध्ये मी काय करणार, इम्पोर्ट करायचं. आता मला काय करायचंय, या फर्स्ट क्लासची ही डिस्प्ले मेथड मला ऍक्सेस करायची आणि प्रिंट करायचा आहे त्याचा डेटा. म्हणजे मला काय करावं लागेल, अगोदर या पॅकेजचा ला इम्पोर्ट करावा लागेल. तुम्ही इथे लिहिणार इम्पोर्ट इम्पोर्ट जावा डॉट एबीसी. ओके. तर आपण बेसिकली काय करतो की जे सिस्टीम डिफाईन किंवा बिल्ट इन पॅकेजेस जे आहेत ते इम्पोर्ट करताना काय लिहितो, इम्पोर्ट कीवर्ड लिहितो. तो पॅकेज सपोज जावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह असेल तर जावा, त्यानंतर त्या पॅकेजचं नाव देतो, जसं की युटिल पॅकेजला आपण देतो त्या पद्धतीने, राईट. पण आता इथे आपल्याला तसं करायचं नाही. आपला एबीसी फोल्डर कुठे, डायरेक्ट बिन फोल्डरमध्ये स्टोर्ड आहे, बरोबर. आणि तो डायरेक्ट जावाचा पाथ आहे. तो मी इथे फक्त लिहितो इम्पोर्ट एबीसी डॉट, आणि त्यामधला तुम्हाला कोणता क्लास एक्झिक्यूट ऍक्सेस करायचा आहे फर्स्ट, किंवा मला त्यातले सगळेच क्लासेस एक्झिक्यूट करायचे, इम्पोर्ट करायचे. सो स्टार मी यूज केलाय. सध्या आपल्या एबीसी फोल्डरमध्ये एकच जावाची फाईल आहे, म्हणजे एकच क्लास आहे फर्स्ट. अशा नंबर ऑफ तुम्ही ऍड केलेले असतील, सपोज 10 फाईल्स असतील, 10 क्लासेस असतील, तर स्टारचा मिनिंग काय? स्टार मीन्स ऑल 10 क्लासेस तुम्ही इथे यूज करू शकता इम्पोर्ट केलेत. ओके. तर मी आता कुणाचा ऑब्जेक्ट तयार करणार, मला कुणाची मेथड एक्झिक्यूट करायचे, फर्स्टची. मग ऑब्जेक्ट कुणाचा करावा लागेल, एचा काय फर्स्टचा? येस, ऑब्जेक्ट कुणाचा क्रिएट करावा लागेल, कोण सांगते? ए क्लासचा क्रिएट करावा लागेल की फर्स्ट क्लासचा? मेथड कुठे? फर्स्ट क्लास मध्ये आहे. ए क्लासचा. फर्स्ट क्लासच्या. फर्स्ट क्लासचा. ए क्लास मध्ये आहे का ती मेथड? नाही. तुम्ही ऍक्सेस करताय ए क्लास मधून, त्याच्यासाठी इम्पोर्ट वापरलंय, पण मेथड कुठे स्टोर्ड आहे? फर्स्ट क्लास मध्ये. मग फर्स्ट क्लासचा ऑब्जेक्ट आपण ए क्लास मध्ये तयार करणार. ओके. हे कायम लक्षात ठेवा. जसं की आपण स्कॅनर क्लास, आपण ए क्लास मध्ये काय करतो, स्कॅनर क्लासने आपण इनपुट घेतो, मग ए क्लासच्या ऑब्जेक्टने होतंय का इनपुट ऍक्सेप्ट? नो. आपल्याला काय करावं लागतं, अगोदर स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार करावा लागतो. सेम थिंग, फर्स्टची मेथड आहे म्हटल्यावर फर्स्टचा ऑब्जेक्ट करावा लागेल. फर्स्ट, सपोज या ऑब्जेक्टला नाव देऊया A1 इज इक्वल टू न्यू फर्स्ट. काय? ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड नेम इज डिस्प, आय थिंक. Is it correct? Method name is disp. Okay. So save this. आता कंपाईल कोणता करायचा, फर्स्ट करायचा की जावा, कोण सांगते? ए सर. हा, राईट, ए करावं लागेल. आता बघा एक गोष्ट, ज्यावेळी मी ए क्लास कंपाईल करणार आहे त्यावेळी फर्स्ट क्लास ऑटोमॅटिक कंपाईल होतो, आणि इथे जी एबीसी फाईल आहे ना, एबीसी फोल्डर, इथे त्याची डॉट क्लास फाईल जनरेट होईल. बघा कोणता प्रोग्राम कंपाईल करणार, माझा मेन जावा सी ए डॉट जावा कंपाईल. कंपाईल झाला, आली बघा, डॉट क्लास फाईल आली का, दिसते सगळ्यांना? येस, इट इज ऑटोमॅटिकली कंपाईल, म्हणजे ऑटोमॅटिक कंपाईल होते ते, कारण तुम्ही ती इम्पोर्ट केली आहे.
मग जावाने काय केलं की चेक केला कोड, की याच्यामध्ये फर्स्टचा ऑब्जेक्ट बनवलाय. मग तो चेक करणार फर्स्ट कुठे असेल त्याला समजेल इथे इम्पोर्ट केले पॅकेज. मग तो या एबीसी फोल्डरमध्ये जाईल, त्या फोल्डरमध्ये त्याला फर्स्ट नावाची फाईल मिळेल, त्याला अगोदर तो कंपाईल करेल, परत तुमच्या प्रोग्राममध्ये येईल, उरलेला कोड हा कंपाईल होईल ए. त्यामुळे ए ची सुद्धा डॉट क्लास फाईल बिन फोल्डरमध्ये तयार झालेली आहे. ओके, कारण ए इथे स्टोर्ड आहे आणि फर्स्ट कुठे स्टोर्ड आहे, एबीसी मध्ये, त्यामुळे तिथे त्याचा डॉट क्लास फाईल म्हणजे बाईट कोड जनरेट झालाय. आणि आता आपण रन करणार. ओके, गुड इव्हिनिंग मेसेज इज प्रिंटेड. गुड इव्हिनिंग कुठे आहे? मग त्याने काय केलं, फर्स्ट क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला आणि त्या ऑब्जेक्ट थ्रू डिस्प मेथडला कॉल केले. सो डिस्प मेथड फर्स्ट क्लासमध्ये आहे आणि इथे गुड इव्हिनिंग मेसेज आहे. सो हा मेसेज इथे डिस्प्ले झालाय. सो दिस इज दी पॅकेज इम्पोर्ट. म्हणजे आपण पॅकेजची जी फाईल आहे त्याचं पहिलं स्टेटमेंट असणार पॅकेज एबीसी, कारण ही पॅकेजमध्ये स्टोर्ड आहे आणि आपल्याला ती इम्पोर्ट करायची, तर आपल्या प्रोग्रामचं पहिलं स्टेटमेंट असणार इम्पोर्ट पॅकेजचं नाव आणि क्लासचं नाव. आता या स्टारच्या जागी तुम्ही फर्स्ट असं सुद्धा लिहू शकता, फर्स्ट. ओके, सेव्ह. बघा आपण किती वेने करतो. दिस इज सेकंड वे. हाऊ टू इम्पोर्ट युअर पॅकेज. कंपाईल, एक्झिक्यूट, इट इज एक्झिक्युटेबल. आता याचा अर्थ काय की एबीसी पॅकेज मधली फक्त फर्स्ट क्लास इथे इम्पोर्ट करायचा, दुसरा कोणताही करायचा नाहीये. सपोज एबीसी फाईल मध्ये 100 क्लासेस असतील, 100, आणि मी स्टार यूज केले तर 100च्या 100 इम्पोर्ट होतील. सो युअर कंपायलेशन टाइम इज मोर. मग तसं करायचं नसेल, तुम्हाला टाइम सेव्ह करायचा असेल, तर कंपनीमध्ये प्रोजेक्ट लेवलला फक्त क्लासचं नाव यूज केलं जातं. ओके, सो युअर कंपायलेशन टाइम विल डिक्रीज. ओके, तर हे झालं. देन नेक्स्ट मी काय करतोय बघा, आता मी या इम्पोर्टला कमेंट केले, म्हणजेच काढून टाकलेले माझ्या प्रोग्राम मधून, सेव्ह केला. आता कंपाईल करूया. एरर येतोय का चेक करूया. येस, एरर आलाय, कॅनॉट फाइंड सिम्बॉल फर्स्ट. फर्स्ट कुठे आहे, एबीसी पॅकेज मध्ये, आणि सध्या तो कोड नाहीच आहे आपल्या प्रोग्राम मध्ये, हे नाही असं कन्सिडर करतोय आपण, कमेंट केलंय. मग आता सपोज हे काढूनच टाकतो मी, इथे ठेवतो सध्या. ओके, काढून टाकलंय प्रोग्राम मधून. आता बघा मी इथे कसं करतोय. येस, एबीसी डॉट फर्स्ट. बघूया होतंय का. एबीसी डॉट फर्स्ट, cls. येस, इट इज कंपाईल जावा. खूप जणांना हे माहित नसतं. ओके, मी पॅकेज नेम इम्पोर्ट केलंय का? आता इथे तर इम्पोर्ट केलेलं नाहीये, पण जावाला मी डायरेक्ट ऑटोमॅटिक मेन मेथड मध्ये सांगितलंय की एबीसी पॅकेज मध्ये फर्स्ट क्लास आहे, त्याचा ऑब्जेक्ट तयार करा आणि नंतर ती मेथड एक्झिक्यूट करा. समजलं का हे कसं केलंय? हे खूप जणांना माहित नसतं, किंवा खूप जण म्हणजे माहित नसल्यामुळे सांगितलं जात नाही स्टुडंट पर्यंत. ओके, नेक्स्ट अनादर वे बघूया आपण करून. मला पण नाही माहिती. ओके, आपण ट्राय करूया. इथे लिहितो मी, इथे. तर बघूया, एबीसी डॉट. आता फर्स्टचा ऑब्जेक्ट त्याला फाइंड आउट होणारच नाहीये. बघूया काय होतंय. कंपाईल. फर्स्ट इज नॉट फाइंड, राईट, कॅनॉट फाइंड सिम्बॉल एबीसी. तर हे रॉंग आहे. तुम्ही इथे करू शकता, इथे चालतंय. एबीसी डॉट फर्स्ट म्हणजे एबीसी पॅकेज मध्ये फर्स्ट क्लास आहे, एबीसी डॉट फर्स्ट. कारण त्याला कसं कळणार की डिस्क कुठे आहे? डिस्क कुठे हे A1 ला माहित आहे, आणि A1 कुठे आहे हे फर्स्टचा ऑब्जेक्ट आहे, आणि फर्स्ट कुठे आहे एबीसी मध्ये. म्हणजे दिस इज करेक्ट वे. सो दिस इज अनदर वे हाऊ टू इम्पोर्ट. ओके, विदाउट इम्पोर्ट कीवर्ड. तुम्हाला जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं हाऊ टू इम्पोर्ट पॅकेज विदाउट इम्पोर्ट, सो दिस इज द वे. ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला नंतर आठवेल. ओके, good evening. So these are the simple programs related with your first package. Then next is, here you can write down output of your code. Then next, name some of Java packages. So here answer is given, right? What are lang package,
Question number 1. Util package, IO package, AWT package, net package, applet package. Lots of packages are there. If you open src zip folder, so you will get lots of. Okay, first question is completed. Can we import some class package twice? Will the JVM load the package twice at runtime? तर ते काय म्हणतात की आपण इम्पोर्ट करू शकतो का डबलदा सेम पॅकेज, म्हणजेच हे असं. ओके, परत इथे सेव CLS. Okay, it is executed, no problem. Okay, there is no problem, but it makes complex, right? But जावा हा डबलदा लोड करत नाही, डबलदा इम्पोर्ट करत नाही. एकदा इम्पोर्ट झालाय परत तेच स्टेटमेंट असेल, तो फक्त कंपाईल करेल, त्याच्यामध्ये सिंटॅक्स एरर असेल म्हणजे सेमिकोलॉन नसेल तिला वगैरे चेक करेल, बट तो परतदा इम्पोर्ट करणार नाही, सेकंड टाइम लोड करणार नाही, त्याने ऑलरेडी लोड केलेलं आहे. ओके, सो इथे आन्सर काय लिहायचंय? क्वेश्चन 1चं तर आन्सर वर बघितलं. क्वेश्चन 2, कॅन वी इम्पोर्ट सेम पॅकेज ट्वाइस? येस वी कॅन, राईट, करू शकतो, नो प्रॉब्लेम. बट जावा कॅन लोड इट वन टाइम ओनली. ओके, हे माहित पाहिजे, वन टाइम ओनली, एकदाच लोड होईल, डबल होणार नाही. मग तुम्ही किती वेळा पण इम्पोर्ट करा. थर्ड, राईट ए फुल्ली क्वालिफाईड अँड शॉर्टकट क्लास नेमिंग अप्रोच विथ एक्झाम्पल. ओके, पॅकेज इम्पोर्ट करण्याचे दोन वेज. कोणते? फर्स्ट वे, फुल्ली क्वालिफाईड, क्वालिफाईड. तर या वे मध्ये आपण कसं लिहितो? तर एक्झाम्पल काय? इम्पोर्ट पॅकेज नेम डॉट क्लास नेम. म्हणजेच काय? एक्झाम्पल, सपोज युटिल पॅकेज इम्पोर्ट जावा डॉट util dot scanner class, right? This is the example, fully qualified. Then next one, second way, that is shortcut approach, shortcut method. Second, shortcut approach, shortcut. So example of shortcut is by using star. So example, import package name. Okay, here I use pkg. Okay, you can write down whole package name dot star semicolon. So example is previous one, import java dot util dot star. So this is the example, fully qualified and shortcut method. Okay, in fully qualified you have to mention your class also. Here no need to mention class. Star means it can import all the classes which are inside util package, but it can import only scanner class. Okay, तेवढाच import होईल. Next question completed. Next, okay, first one, class import class public static void main string args here circle. Okay, हे आत्ताच आपण पाहिलं, राईट? इथे आपण abc यूज केलेलं, फक्त abc. सेम कन्सेप्ट. the code uses the class defined below. class import class म्हणजे हा क्लास is not defined in circle folder, म्हणजे सर्कलच्या पॅकेज मध्ये तो नाहीये. will the code run without giving any error? yes, it will run, no problem. हे जरी नसतं लिहिलं इम्पोर्ट सर्कल न्यू सर्कल, तरी सुद्धा हा रन होऊ शकतो. हे आपण आताच पाहिलेलं आहे. ओके, कारण इथे सर्कल पॅकेज आहे, न्यू सर्कल त्याचा क्लास आहे आणि ते ऑब्जेक्टचं नाव दिलंय. इथे पण पॅकेज थ्रू एक
केलेला आहे, सो इट विल एक्झिक्यूट. येस. नेक्स्ट सेकंड, define package name my institute include class name as department. Okay, with one method to display the staff of the department. Develop a program to import this package in Java application and call the method defined in the package. Okay, means what here? Mm, this is department class, so here department, here your package name is, package name my institute. Okay, my institute. Okay, मी ते पॅकेज तयार केलेलं आहे माय इन्स्टिट्यूट. सो पॅकेज माय इन्स्टिट्यूट, क्लास नेम डिपार्टमेंट दिलेलं आहे, विथ वन मेथड टू डिस्प्ले द स्टाफ ऑफ द डिपार्टमेंट. ओके, वन मेथड आहे डिस्प्ले. इथे म्हणूया सपोज जावा टीचर मिस्टर ABC. ओके, सेम, बाकी काही डिफरन्स नाही, आपण प्रिव्हियस केलेला आहे. मग मला माझ्या फोल्डरचं नाव चेंज करावं लागेल, राईट? काय करावं लागेल? माय इन्स्टिट्यूट, माय इन्स्टिट्यूट, माय इन्स्टिट्यूट केलेलं आहे. माय इन्स्टिट्यूट. मग काय नेक्स्ट काय म्हटलेलं? येस, develop a program to import this package in a Java application and call the method. Okay, so same here, a class आपल्याकडे ऑलरेडी आहे, फक्त इथे काय करायचं आपल्याला? माय इन्स्टिट्यूट इम्पोर्ट करायचं आहे. माय इन्स्टिट्यूट dot star. Okay, and here your class name is department, right? Department. Department. Please save. We'll check. Java CA dot Java. Cannot find symbol department. Okay, इथे आपण सेव्ह केलेलं नाहीये. सर क्लास हा, सेव्ह राहिले ना करायचं. डिपार्टमेंट कुठे गेला? माय इन्स्टिट्यूट. त्यामुळे तो एरर आलाय. बरं झालं, आपल्याला समजेल ना म्हणजे काय चुका आहेत. डिपार्टमेंट डॉट जावा मी फाईल स्टोअर केली माय इन्स्टिट्यूट फोल्डरमध्ये, म्हणजेच पॅकेजमध्ये. हे बघा, डिपार्टमेंट आहे. येस, कंपाईल करूया. PLS जावा CA डॉट जावा जावा ए. ओके, आलं जावा टीचर इज मिस्टर ABC. ही मेथड एक्झिक्यूट झाली. प्रोग्राम कोणता कंपाईल केला? A डॉट जावा. तो हा एक प्रोग्राम, मेन प्रोग्राम, हा पॅकेज प्रोग्राम, and this one is output. The next question. Develop a program which consists of the package name let me calculate. Okay, here folder name is let me calculate, so we will give it let me calculate. Okay, let me calculate, my folder name is let me calculate. Okay, next question. Let me calculate given with a class name calculator. Okay, तो आपण काय करूया? त्या डिपार्टमेंटला चेंज करूया. त्याचं काय नाव द्यायचंय? कॅल्क्युलेटर ना, कॅल्क्युलेटर. ओके, आणि इथे पॅकेजचं नाव कॅल्क्युलेट. लेट मी कॅल्क्युलेट, असंच आहे ना, लेट मी कॅल्क्युलेट. ओके, सेव. ओके, हे जस्ट वेट. हां, लेट मी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके,
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय, ऍड 2 इंटिजर नंबर्स. ओके, ऍड 2 इंटिजर नंबर्स, त्यामध्ये आपल्याला ऍडिशन करायची आहे. ओके, आपण हे सेव्ह ॲज करूया, देन हा प्रॉब्लेम जाईल. लेट मी कॅल्क्युलेट मध्ये कॅल्क्युलेटर नावाचा क्लास, कॅल्क्युलेटर डॉट जावा. ओके, इथे सेमिकोलॉन पडलाय, तो काढूया, सेव्ह. आता इथे ऍडिशन करायची आपल्याला 2 नंबरची, सो ऍड करूया आणि इथे ते 2 नंबर ऍड होतील. तर आपण काय करूया, युजर कडून नंबर घेऊया. ओके, कॅल्क्युलेटर सेव्ह केले, लेट मी कॅल्क्युलेट पॅकेज मध्ये, सो ते इम्पोर्ट करायला लागेल इकडे, लेट मी कॅल्क्युलेट इम्पोर्ट. ओके, देन कॅल्क्युलेटर क्लासचा ऑब्जेक्ट तयार करावा लागेल, राईट. सो कॅल्क्युलेटर आपण जस्ट रिप्लेस करतोय ना, वेगळं काही केलेलं नाही. कॅल्क्युलेटर, मग आपल्याला युटिल पॅकेज सुद्धा इम्पोर्ट करावं लागेल, जावा डॉट युटिल, कारण आपल्याला ऍडिशन करायचे आणि आपण युजर कडून नंबर घेऊया. ओके, इथे म्हणूया सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन एंटर 2 नंबर्स, एंटर 2 नंबर्स म्हटलेलं आहे. स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार करूया, स्कॅनर एस इज इक्वल टू न्यू स्कॅनर, आणि त्याला काय पास करायचं, सिस्टीम डॉट इन, कारण इनपुट घेणार आहोत आपण. आता यस डॉट, आपल्याला 2 व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील, इंटिजर ए, इंटिजर के मध्ये आपण पहिली व्हॅल्यू ऍक्सेप्ट करूया, एस डॉट नेक्स्ट INT मेथडने ती इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल, ते ऍक्सेप्ट होईल. परत इंटिजर पी इज इक्वल टू एस डॉट नेक्स्ट इंट, नेक्स्ट इंट मेथड, ती पी मध्ये सेकंड व्हॅल्यू स्टोअर होईल. आणि आपण काय करणार आहोत, ज्यावेळी मी A1 ला कॉल, A1 थ्रू डिस्प मेथडला कॉल करणार आहे, आपण के आणि पी पास करूया तिकडे, राईट. सेव्ह. आता के आणि पी च्या व्हॅल्यू इकडे पास होतील, म्हणजे इथे ऍडिशनला काय करावं लागेल, त्या कॅच कराव्या लागतील. किती व्हॅल्यू आहेत, 2, मग किती व्हेरिएबल क्रिएट करावे लागतील, 2. सो पहिला व्हेरिएबल एक्स, दुसरा व्हेरिएबल वाय, म्हणजे पहिली व्हॅल्यू के ची एक्स मध्ये कॉपी होईल, पी ची वाय मध्ये कॉपी होईल, आणि आपण इथे ऍडिशन करूया. ऍडिशन इज इक्वल टू प्लस एक्स आणि वाय ची ऍडिशन, एक्स प्लस वाय. ओके, कम्प्लिटेड. लेट चेक ELS, cannot find symbol A1 dot disk. इथे काय ऍड मेथडचं नाव आहे, आपण इथे चेंज केलं नाही ना, डिस्प ठेवलंय, ऍड टू सेव्ह CLS, राईट. जावा ए, एंटर 2 नंबर्स 14 15, ऍडिशन इज 29. आता हे कसं झालंय बघा, पॅकेज तयार केलं, लेट मी कॅल्क्युलेट, फोल्डरला नाव दिलेले लेट मी कॅल्क्युलेट, बरोबर. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर नावाची जावा फाईल मी स्टोअर केलेली आहे, कॅल्क्युलेटर. ओके, मग कॅल्क्युलेटर इथे क्लास तयार केलेला आहे, त्याचं पहिलं स्टेटमेंट असणार आहे ज्या पॅकेजमध्ये ते आहे, ते पॅकेज लेट मी कॅल्क्युलेट, आणि इथे ऍड नावाची मेथड घेतली, बट हा काय करतोय, पॅरामीटर म्हणजेच आर्ग्युमेंट ऍक्सेप्ट करतोय, एक्स आणि वाय, आणि एक्स आणि वाय कुठून येणार आहेत, ए फाईल मधून, बरोबर. मग त्यासाठी कॅल्क्युलेटर क्लासचा ऑब्जेक्ट तयार केलाय अगोदर, मेसेज दिला युजरला एंटर 2 नंबर, सो मेसेज इथे डिस्प्ले झालेला आहे. स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार केला, कारण आपण व्हॅल्यू युजर कडून घेणार आहोत, तो स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट. 2 इंटिजर व्हेरिएबल घेतले, कारण इंटिजर व्हॅल्यू असतील, तुम्हाला फ्लोट घ्यायचं असेल, फ्लोट डबल घ्या, नेक्स्ट इंट, मग इथे काय येईल, नेक्स्ट डबल येईल, डबल घेतला तर. हा काय करणार आहे, ही 14 ऍज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होते, त्याला अगेन इंटिजर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून के मध्ये तो स्टोअर करेल. परत सेकंड व्हॅल्यू इंटिजर फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून पी मध्ये स्टोअर करेल, आणि आपण A1 ऑब्जेक्ट थ्रू
ऍड मेथडला कॉल केले के आणि पी च्या व्हॅल्यू पास केलेल्या आहेत. म्हणजे 14K मध्ये असणारे 15P मध्ये असणारे, मग त्या कॅच कराव्या लागतील इकडे ज्यावेळी ऍड मेथड कॉल होते. म्हणून परत इथे याला 2 पॅरामीटर दिलेत एक्स आणि वाय. जेवढ्या व्हॅल्यू असतील तेवढे पॅरामीटर. 3 व्हॅल्यू असतील तर अजून इथे इंटिजर झेड करावा लागेल. ओके, तर एक्स आणि वाय, एक्स मध्ये के ची व्हॅल्यू, वाय मध्ये पी ची व्हॅल्यू स्टोअर झाली आणि त्यांची ऍडिशन केलेली इथे. सो दॅट्स वाय ऍडिशन इज प्रिंटेड. So this is package program and this one is class program and this one is output. Next, I think practical number 20 is completed. Okay, we will see practical number 21 and 22 in next session. Okay, समजलं का सगळ्यांना? Yes. हो सर.